लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता दिवाळीपूर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे आणि याबाबत जी.आर देखील प्रकाशित करण्यात आला आहे। कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहे ते समजून घ्यावे, कारण या जी.आर मध्ये फक्त याच महिलांना पैसे द्यावे असे सांगण्यात आलेले आहे। मग आता ज्या महिलांची केवायसी बाकी आहे अशा महिलांना पैसे मिळतील का, किंवा अशा महिलांना ज्यांची केवायसी होऊ शकत नाही राहिली, वडील किंवा पतीचा आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची केवायसी बाकी आहे, मग त्या महिलांचा पुढचा हप्ता येणार आहे का? तर मित्रांनो, दिवाळीपूर्वी जे पैसे मिळतील का? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पैसे अगोदर बंद झालेले आहेत, म्हणजे जुलै ऑगस्टचे हप्ते बाकी आहेत अशा महिलांचं देखील काय होईल हे आपण समजून घेऊ। तर मित्रांनो, जुलै ऑगस्टचे हप्ते बाकी आहे अशा महिलांचं देखील काय होईल, हा जो दिवाळीपूर्वीचा येणारा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये येईल का, अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या जी.आर मध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर या तिन्ही प्रश्नाचे उत्तर देणार आहोत। ज्यांचे पैसे बंद झालेले असतील त्यांची केवायसी बाकी आहे, ज्यांना केवायसी करणे शक्य नसेल, जसे की वडील नसतील किंवा विधवा महिला असतील, या तिन्ही प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। चला तर मग आपला वेळ न गमावता व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात अगोदर ज्यांचे पैसे अगोदरच बंद झालेले आहेत त्यांना आता हा जो दिवाळीपूर्वीचा हप्ता तो येणार का? काही महिलांचे हप्ते बाकी आहे। आता हा हप्ता फक्त सप्टेंबर महिन्याचा येणार आहे। ते किती? फक्त 1,500 रुपये, 3,000 रुपये नाही, परंतु काही लोक अफवा पसरत आहे, असा अजून तरी जी.आर आलेला नाही। जवळपास 26 लाख महिला अशा आहेत त्यांना अपात्र केलेले आहेत। ज्या महिलांचा ऑगस्ट मध्ये हप्ता आलेला नाही त्यांना पैसे येण्याची खूप कमी शक्यता आहे। पण मग मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की ज्या महिलांचे हप्ता आलेला नाही त्यांनी एकदा आपली केवायसी पूर्ण करावी। केवायसी मध्ये जर तुम्हाला OTP आला तर तुम्ही लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये आहात। हो, जर तुम्हाला OTP नाही आला तर तुम्ही या योजनेचा पात्रच नाही, कारण केवायसी ही घेणार नाही आणि तुम्हाला पैसे येणार नाही, ही गोष्ट स्पष्टच आहे। परंतु तुम्हाला OTP येऊ लागला आणि तुमचे पैसे बंद आहे, सप्टेंबरचा हप्ता येऊ शकतो, परंतु जर तुम्ही एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेत असेल तर तुम्ही केवायसी करू नका। कृपया मित्रांनो, कसं असतं की केवायसी केल्याच्या नंतर त्यामध्ये सगळं काही दिसतं। तुम्ही तुमचं रेशन कार्ड अगोदर विभक्त करा, नाहीतर तुमचा लाभ हा कायमचा बंद होऊ शकतो। हो मित्रांनो, तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तुम्ही वेगळं करा, कारण एकाच कुटुंबात 2 महिला जर या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांचा हप्ता हा कायमचा बंद होऊ शकतो। ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व पैसे मिळाले पण त्या महिलांनी केवायसी आता केलेलीच नाही, कारण केवायसी वेबसाईटवरून घेऊच नाही राहिली, त्या वेबसाईटवर अजून एरर आहे, याचा अर्थ असा की तुमची केवायसी अजून बाकी आहे। तर मित्रांनो, वेबसाईटवरून जर एरर येत असेल तर तुमची केवायसी ही अजून तरी बाकी आहे। तर आपला तिसरा प्रश्न असा आहे की विधवा महिलांना कोणाचा आधार कार्डचा नंबर टाकायचा, कारण 2च आधार कार्डचे नंबर मागितलेले आहे, एक म्हणजे वडिलांचा आणि दुसरा म्हणजे पतीचा। तर आपण जी.आर बघू की 410 कोटी इतका निधी या महिन्यामध्ये दिले जाणार आहे। हे फक्त पात्र महिलांसाठीच सप्टेंबरचा हप्ता दिलेला आहे, त्यामुळे कोणत्याच महिलांना हे पैसे देऊ नये हे देखील या जी.आर मध्ये सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्त योजना या पात्र लाभार्थी योजनेंना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। याबाबत महिला व बाल विकासाने दक्षता घ्यावी। तर हे सप्टेंबरचे पैसे हे फक्त 10 तारखेपर्यंत म्हणजेच आज या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे या जी.आर मध्ये देखील दिलेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि हो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणाकोणाला मिळाला नाही ते पण सांगा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून जा। धन्यवाद।